टेक इन्फो मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आपल्या सर्वांना माहीतच आहे की पुणे मंडळासाठी म्हाडाची सोडत निघालेली आहे. त्या सोडतीमधील स्कीम क्रमांक 815 बद्दल आपण सविस्तर माहिती आज बघणार आहोत. सर्वप्रथम आपल्या चॅनलला कधी सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जे काही मी म्हाडाचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनल अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरच मिळेल. तर आज आपण बघणार आहोत स्कीम क्रमांक 815. प्रकल्पाचे नाव आहे 51B इन्क्लुसिव्ह हाऊसिंग बालेवाडी 2 BHK. 2 BHKचे फ्लॅट ह्या प्रकल्पामध्ये असणार आहेत. 20% सर्वसमावेशक योजनेअंतर्गत हे फ्लॅट उपलब्ध असणारे इन्कम ग्रुप LIG आहे. डेट ऑफ कम्प्लिशन 31/12/2025 म्हणजे वेटिंग पिरियड फक्त 1 वर्ष असणार आहे. 2 BHKचे टोटल 63 फ्लॅट ह्या प्रकल्पामध्ये असणारे. लिटिगेशन ह्या प्रकल्पावर लिटिगेशन आहे. बिल्डिंग टाईप ही कमर्शियल प्लस म्हाडाची बिल्डिंग असणार आहे. त्यामध्ये खाली काही शॉप असणार आहे आणि बाकी हे म्हाडाचे फ्लॅट असणारे. विंग D मध्ये म्हाडाचे फ्लॅट असणार आहे. टोटल फ्लोअर 12 फ्लोअरची जी बिल्डिंग असणार आहे त्यामध्ये म्हाडाचे फ्लॅट असणारे. आता आपण जे काही म्हाडाने या फ्लॅटसाठी प्राईस ठेवलेली आहे ती बघून घेऊ. बघा, प्रकल्पाचे नाव 51B इन्क्लुसिव्ह हाऊसिंग बालेवाडी 2 BHKचे फ्लॅट. त्याचा कार्पेट एरिया दिलेला आहे 44.63 ते 50 स्क्वेअर मीटर. त्याचा स्क्वेअर फीटमध्ये पण आपण बघणार आहोत. त्याची म्हाडाने कॉस्ट दिलेली आहे 25,72,900 ते 30,46,700. EMT अमाऊंट ही आपल्याला 20,000 रुपये भरावे लागेल, कारण की हे फ्लॅट LIG ग्रुपसाठी प्लस आपल्याला ॲप्लिकेशन शुल्कसुद्धा भरावे लागते. टोटल घरे उपलब्ध आहेत 63 आणि वेगवेगळ्या प्रत्येक कॅटेगरीसाठी म्हणजे वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी या प्रकल्पामध्ये घरे उपलब्ध आहेत. बघा, आपण कार्पेट एरियाचं स्क्वेअर मीटर तर स्क्वेअर फीटमध्ये बघून घेऊ. 44.63 ते 50 स्क्वेअर मीटर त्याचा कार्पेट एरिया देण्यात आलेला आहे. त्याचा स्क्वेअर फीटमध्ये बघितला तर 480 स्क्वेअर फीट ते 538 स्क्वेअर फीट त्याचा कार्पेट एरिया असणार आहे. आता आपण कॅटेगरीनुसार बघून घेऊ की कोणत्या कॅटेगरीसाठी किती घरे उपलब्ध आहे. टोटल 63 घरे 2 BHKचे असणार आहे. SC कॅटेगरीसाठी 7, STसाठी 4, NTसाठी 1, DTसाठी 1, जर्नलिस्टसाठी 2, फ्रीडम फायटरसाठी 2, फिजिकल हँडिकॅपसाठी 2, डिफेन्स फॅमिलीसाठी 1, एक सर्व्हिसमनसाठी 3, MP, ML, MLCसाठी 1, म्हाडा एम्प्लॉईसाठी 1, स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉईसाठी 3, सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईसाठी 1, आर्टिस्टसाठी 1 आणि जनरल पब्लिकसाठी 33 असे टोटल 63 घरे ह्या प्रकल्पामध्ये असणार आहेत. आता आपण महारेरानुसार थोडक्यात माहिती बघून घेऊया. प्रपोज डेट ऑफ कम्प्लिशन 31/12/2025. लिटिगेशन त्यावर लिटिगेशन आहे. त्यामध्ये काहीतरी कोर्ट कचेरीची काहीतरी एक केस त्यावर चालू आहे, त्यामुळे ह्या प्रकल्पावर लिटिगेशन आहे. बघा, बिल्डिंग D मध्ये जे काही फ्लॅट असणार ते आपले म्हाडाचे फ्लॅट असणार. 51B इन्क्लुसिव्ह हाऊसिंग बिल्डिंग D मध्ये शॉप प्लस म्हाडाचे फ्लॅट असणार आहे. टोटल 4 शॉप त्यात असणार आहे आणि बाकीचे 63 फ्लॅट हे म्हाडाचे 2 BHKचे असणार आहे. टोटल सँक्शन फ्लोअर त्यांनी 10 दिलेले, बट ॲज पर लेआउट आपण बघितलं तर त्यांनी 12 फ्लोअर दाखवलेले आहेत आणि ते ओपन पार्किंग दिलेले आहे त्यांनी 20 आणि क्लोज पार्किंग दिलेले आहे 73 ॲज पर रेरा. आता आपण लेआउट बघून घेऊ. या प्रकल्पामध्ये ABCD अशा विंग असणार आहे. त्यामधील D विंगमध्ये आपले म्हाडाचे फ्लॅट असणार आहे. ही सुरुवातीची बिल्डिंग दिसत आहे ती आपली बिल्डिंग D आहे. हे बघा, या ठिकाणी त्यांनी दाखवलेली बिल्डिंग D इन्क्लुसिव्ह हाऊसिंग. यामध्ये कमर्शियल प्लस म्हाडाचे फ्लॅट असणार आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी विंग A, B, C अशा प्रकारे असणार आहे. ह्या ठिकाणी ओपन स्पेस असणार आहे. नंतर इथे टावर वगैरे सुद्धा त्यांनी दिलेले. टावर 1, 2, 3, 4 असे 4 टावर त्यांनी दाखवलेले आहेत. तर आपण आता लेआउट बघून घेऊ. हे बघा, आपण ग्राउंड फ्लोअरला बघितलं तर त्यांनी काही शॉप दाखवलेले. ह्या ठिकाणी शॉप असणार आहे आणि ह्या ठिकाणी पूर्ण पार्किंग असणार आहे. हा पार्किंगचा एरिया आहे. 2 लिफ्ट आणि 2 स्टेअरकेस दिलेले आहे. हा आपला फर्स्ट फ्लोअर आहे. फर्स्ट फ्लोअरला ह्या ठिकाणी 4 शॉप दाखवलेले आहेत. 4 शॉप असणार आहेत. ह्या ठिकाणी 2 स्टेअरकेस आहे, 2 लिफ्ट आहे आणि ह्या फर्स्ट फ्लोअरला म्हाडाचे 4 फ्लॅट असणार आहे 2 BHKचे. हे आपण बघू शकतो. आपण एका फ्लॅटचा लेआउट बघून घेऊ. बघा, एंट्री केल्यानंतर इथे लिव्हिंग आहे. लिव्हिंगलाच एनक्लोज बाल्कनी, ओपन बाल्कनी त्यांनी दिलेली नाही आहे आणि लिव्हिंगच्या समोर हा ओपन किचन त्यांनी दिलेला आहे. ओपन किचनला ड्राय बाल्कनी देण्यात आलेली आहे आणि लिव्हिंगच्या साईडला टॉयलेट बाथरूम दिलेली आहे. त्याच्या बाजूला एक बेडरूम देण्यात आलेला आहे.
साधा बेडरूमच्या बाजूला मास्टर बेड देण्यात आलेला आहे, त्याला सेपरेट टॉयलेट बाथरूम देण्यात आलेली आहे. बघा ह्या फ्लॅटला कोणत्याही प्रकारची बाल्कनी देण्यात आलेली नाही, फक्त किचनला ड्राय बाल्कनी देण्यात आलेली, लिव्हिंगला बाल्कनी नाही आहे. असे फर्स्ट फ्लोअरला असे 4 फ्लॅट असणारे, 4ही फ्लॅटला फक्त ड्राय बाल्कनी किचनमध्ये असणारी, लिव्हिंगला बाल्कनी नसणारे. आता आपण फ्लोअर प्लॅन सेकंड, थर्ड, 4, 5, 6, 8, 9 आणि 10 फ्लोअरचा फ्लोअर प्लॅन बघून घेऊ. यामध्ये काही फ्लॅटला बाल्कनी असणार आहेत. हे कॉर्नरचे आपल्याला फ्लॅट दिसत आहे. ह्या कॉर्नरच्या फ्लॅटला लिव्हिंगला त्यांनी ओपन बाल्कनी दिलेली आहे आणि किचनला सुद्धा ड्राय बाल्कनी दिलेली आहे. ह्या 2 फ्लॅटला हे बघा फ्लॅटचे नंबरसुद्धा दिलेले, कोणकोणत्या फ्लॅटला बाल्कनी असणार ह्या ठिकाणी आपण बघू शकतो. हे काही कॉर्नरचे फ्लॅट असणारे, यांना लिव्हिंगला ओपन बाल्कनी देण्यात आलेली आणि हे बाकीचे ह्या साईडचे जे काही फ्लॅट आहे त्यांना बाल्कनी देण्यात आलेली नाही आहे. बाकी फ्लोअर प्लॅन हा सेम आहे. किचनला प्रत्येक फ्लोअरला किचनला ड्राय बाल्कनी ही कंपल्सरी देण्यात आलेली आहे. अशा प्रकारचा हा फ्लोअर प्लॅन असणार आहे. अशा प्रकारे फर्स्ट फ्लोअरला आपले माडाचे 4 फ्लॅट, तर फ्लोअर नंबर सेकंड टू 10 त्यामध्ये 7 नंबरचा हा रेफ्युजी एरिया असणार, त्यामुळे त्यामध्ये फ्लॅट कमी असणार आहेत. पर फ्लोअर ह्या ठिकाणी 6 फ्लॅट त्यांनी देण्यात आलेली आहे. आता आपण 7व्या फ्लोअरचा फ्लोअर प्लॅन बघू. बघा 7व्या फ्लोअरला रेफ्युजी एरिया देण्यात आलेला आहे ह्या ठिकाणी, त्यामुळे ही फ्लॅटची जी काही साईज आहे ती थोडी कमी असणार आहे बाकीच्या फ्लोअरपेक्षा. बघा ह्या साईडचे हे कॉर्नरचे फ्लॅट आहे, त्याला बाल्कनी देण्यात आलेली. फ्लॅट नंबर 706 ते 705 ह्या 2 फ्लॅटला बाल्कनी देण्यात आलेली. ह्या साईडचे जे काही 4 फ्लॅट आहे यांना ओपन बाल्कनी लिव्हिंगला देण्यात आलेली नाही आहे, फक्त किचनला ड्राय बाल्कनी देण्यात आलेली आहे. अशा प्रकारे 7व्या फ्लोअरला सुद्धा 6 फ्लॅट असणार आहे आणि हा आपला 11 नंबरचा फ्लोअर आहे. 11 नंबरच्या फ्लोअरला टोटल 3 फ्लॅट असणारे आपण बघू शकतो. बघा ह्या ठिकाणी लिव्हिंग बेडरूम, 2 बेडरूम आणि किचन अशा प्रकारे, आणि 11 फ्लोअरला सुद्धा त्यांनी बाल्कनी देण्यात आलेली नाही आहे. आणि त्यानंतर हा 12 फ्लोअरला आपला माडाचा 2 फ्लॅट असणार आहे. आपण बघू शकतो यांना सुद्धा ओपन बाल्कनी देण्यात आलेली नाही आहे. लिव्हिंगला फक्त किचनला जी काही आहे ड्राय बाल्कनी देण्यात आलेली आहे. अशा प्रकारे टोटल 63 फ्लॅट ह्या प्रकल्पामध्ये असणार आहेत. फर्स्ट फ्लोअरला 4 फ्लॅट, सेकंड, थर्ड, 4, 5, 6, 8, 9, 10 फ्लोअरला टोटल 48 फ्लॅट आणि 7व्या फ्लोअरला 6 फ्लॅट आणि आपला जो काही आहे 11 नंबरचा फ्लोअर त्यावर 3 आणि 12 फ्लोअरला 2 असे टोटल 63 फ्लॅट असणार आहे ह्या प्रकल्पामध्ये. आणि आता लोकेशन बघून घेऊया. या ठिकाणी हा प्रकल्प असणारे 51 बालेवाडी रेसिडेन्सी, ह्या ठिकाणी ही आपली माडाची डी विंग असणारी ती सुरुवातीला असणार आहे. आपण बघू शकतो. ह्या प्रकल्पापासून जे काही बाणेरचं डीमार्ट आहे ते सुद्धा 2 ते 2.5 किलोमीटरच्या अंतरावरच आहे आणि जे काही औंधचं डीमार्ट आहे ते 4 ते 4.5 किलोमीटर अंतरावर ह्या प्रकल्पापासून जवळच आहे. बघा आपण ह्या ठिकाणी बघू शकतो ज्युपिटर हॉस्पिटल, टार्गेट हॉटेल. या प्रकल्पापासून जे काही हिंजेवाडी फेज 3 आहे ते 14 किलोमीटर अंतरावर आहे आणि जे काही हिंजेवाडी फेज 2 आहे हे नियर अबाउट 9 ते 10 किलोमीटर अंतरावर ह्या प्रकल्पापासून असणार आहे. बघा आपण मॅप काही जवळपासचे लोकेशन बघून घेऊ. जे काही मेट्रो स्टेशन आहे ते नियर अबाउट 1 किलोमीटर अंतरावर, तर बस स्टॉपसुद्धा हे अर्धा किलोमीटर अंतरावरच आहे आणि मुंबई बेंगलोर बायपास रोड आहे तो 2 किलोमीटर अंतरावर आणि जे काही पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे ते सुद्धा 20 ते 22 किलोमीटर अंतरावर आहे ह्या प्रकल्पापासून. आणि जे काही डीमार्ट आपण बघितलं बाणेर औधचं डीमार्टसुद्धा ह्या प्रकल्पापासून खूपच जवळ आहे. फोनिक्स मॉल ह्या प्रकल्पापासून 4 किलोमीटर अंतरावर असणार आहे. MIS इंटरनॅशनल स्कूल हे नियर अबाउट 1.2 किलोमीटर अंतरावर, तर अश्विनी हॉस्पिटल हे नियर अबाउट 0.9 किलोमीटर अंतरावर असणार आहे. साई क्रिस्टल मॉल हा 5.5 किलोमीटर अंतरावर, तर बालेवाडी डेपो बस स्टॉप हे 1.2 किलोमीटर अंतरावर ह्या प्रकल्पापासून आहे.
कधी तुम्हाला महारेरावर ह्या प्रकल्पाची माहिती बघायची असेल तर तुम्ही ही महारेरा नंबर सर्च करून बघू शकता. महारेरा नंबर आहे P520051 227. आपण याची करंट मार्केट प्राईस काय आहे या फ्लॅटची ते बघून घेऊया. त्या एरियामध्ये सध्या तरी मार्केट प्राईस काय चालू आहे, नियर अबाउट 10 ते 12,000 पर स्क्वेअर फीट त्या एरियामध्ये मार्केट प्राईस चालू आहे. त्यानुसार आपण बघितलं तर नियर अबाउट 55 ते 60 लाखापर्यंत त्या एरियामध्ये त्या 2 BHKची रेट असणार आहे. हा नियर आपण पकडलेला आहे. थोडंफार कमी जास्त होऊ शकतं आणि जो काही त्या एरियामध्ये भाडं रेंट येईल ते नियर अबाउट 20,000पर्यंत आपल्याला मिळू शकते. आता ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज सांगायचं म्हटलं तर ॲडव्हान्टेज म्हणजे सगळ्यात चांगलं ॲडव्हान्टेज एक म्हणजे लोकेशन खूप प्राईम आहे. बालवाडी लोकेशन म्हणजे खूप चांगलं लोकेशन आहे आणि आपल्याला इथले फ्लॅट जे काही आहे ते 55 ते 60 लाख त्याची करंट मार्केट प्राईज म्हणजे ते आपल्याला 50% कमी किमतीत आपल्याला माडाकडून ते भेटणार आहे आणि वेटिंग पिरियडसुद्धा कमी आहे. म्हणजे 1 वर्षी वेटिंग पिरियड असणार आहे, कारण की आपल्याला हा फ्लॅट 31 डिसेंबर 2025मध्ये त्याचं पोझिशन मिळू शकते. आणि त्याचं काही डिसॲडव्हान्टेज सांगायचं म्हटलं तर त्यावर लिटिगेशन आहे, पण लिटिगेशन बिल्डर चांगला असल्यामुळे ते लिटिगेशन लवकरात लवकरचं काही त्या प्रकल्पावर केस वगैरे चालू आहे ते हे इश्यू सॉल्व्ह होऊ शकतात. आणि ॲम्युनिटीज सांगायचं म्हटलं तर मे बी 99% ॲम्युनिटी ह्या जी काही माडाची बिल्डिंग आहे कमर्शियल प्लस माडा त्यांना ॲम्युनिटीज मिळू शकत नाही, कारण की ही बिल्डिंग जे काही त्यांची BCD विंग आहे त्या सेम प्रकल्पामध्ये आहे, पण त्यापासून थोडी ती वेगळी असल्यामुळे त्यांना ॲम्युनिटी भेटू शकत नाही. मे बी कदाचित मिळूही शकतात. अशा प्रकारे आपण ह्या प्रकल्पाची थोडक्यात माहिती बघितलेली आहे. थँक्यू. आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून जी काही माडाचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरच मिळेल. थँक्यू.